राज्यामध्ये टीबीचा धोका वाढलाय। 11,000हून अधिक गावं ही हाय रिस्क मध्ये गेलेली आहेत। राज्यातील 11,091 गावं हाय रिस्क म्हणून चिन्हांकित करण्यात आली आहेत। 100 दिवसांच्या टीबी मुक्त भारत अभियानाच्या पहिल्या 35 दिवसांमध्ये 6,111 नवे क्षय रुग्ण आढळलेले आहेत। नागपूर, यवतमाळ, अमरावती, नाशिक आणि रायगड जिल्ह्यामधील शेकडो गावं ही धोक्याच्या यादीत गेली आहेत। राज्यात टीबी निदानासाठी 917 अत्याधुनिक NAAT यंत्रणा उपलब्ध असल्याचा सरकारनं दावा केलेला आहे। आणि याच सगळ्या संदर्भामध्ये अपडेट देत आहेत आमचे प्रतिनिधी राजू सुनावणे। राजू, काय नेमकी अधिकची माहिती मिळते? पाहतो आपण अगदी राज्य सरकारची ही माहिती समोर आली आहे आणि यामध्ये टीबीचा धोका जो आहे तो वाढलेला पाहायला मिळतोय। 11,000हून अधिक गावं जी आहेत ती हाय रिस्क मध्ये असलेलं पाहायला मिळते। 11,091 ही सगळी गावं जी आहेत ती चिन्हांकित राज्य सरकारने केलेली आहे आणि 100 दिवसांच्या टीबी मुक्त भारत अभियान जे आहे ते राबवलं होतं। पहिल्या 35 दिवसामध्ये 6,111 नवीन टीबीचे रुग्ण जे आहेत ते आढळल्याची माहिती समोर आलेली आहे। विशेषतः आपण पाहतोय नागपूर असेल, यवतमाळ असेल, अमरावती, नाशिक आणि रायगड या जिल्ह्यांमधील शेकडो गावं जे आहेत ते धोक्याच्या यादीमध्ये आलेले आपल्याला पाहायला मिळतात। खरं तर राज्यात टीबी निदानासाठी 917 अत्याधुनिक NAAT यंत्रणा उपलब्ध असल्याचं राज्य सरकारने म्हटलेलं आहे आणि हाय रिस्क गावामध्ये मोफत उपचार आणि पोषण सहाय्य सुरू असल्याचं सुद्धा राज्य सरकारने म्हटलेलं आहे। क्षय रोगमुक्त महाराष्ट्र अभियान सुद्धा चालू आहे। मात्र हे सगळं असताना सुद्धा एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये क्षयरोगाचे रुग्ण सापडणं ही चिंताजनक बाब आहे। खरं तर राज्य सरकार गेल्या अनेक वर्षांपासून अभियान राबवतंय। क्षय रुग्ण जे आहे ते बरे करण्यासाठी मोठं हॉस्पिटल्स अनेक उघडण्यात आलेले आहे। मात्र तरीही हा आकडा जो आहे तो कमी होताना पाहायला मिळत नाही। त्यामुळे 11,000हून अधिक गावं हाय रिस्क असणं हे राज्य सरकारसाठी मोठी चिंतेची बाब म्हणावी लागेल। निश्चित। धन्यवाद राजू या सविस्तर माहितीसाठी।